नहीं चलेगा। आए हुए हैं हमारे साथ हमारे भारतीय, इसमें अलग अलग संगठन के लोग, सामाजिक संगठन के लोग, कल्चरल संगठन के लोग, राजनीतिक सरकार जिसने सिर्फ देश के अंदर में आतंकवादी के सिवाय कुछ नहीं किया है, देश के सिवाय कुछ नहीं किया है, होगा ये हमारे यूथ ने भी तय कर लिया, हम लोगों ने भी तय कर लिए हैं और आप लोग तो पहले से उसकी लड़ाई लड़ रहे हैं। यहाँ बोरा को, उनके साथ बैठे बच्चों को सैल्यूट करता हूं कि उन लोगों ने बिल्कुल उनके बातों की मजबूती, उनकी देशभक्ति उठाने की बात, ये इस देश के लाखों करोड़ों युवकों के लिए जो घर में बैठे थे उनको, हम जैसे लोगों को, संगठन वालों को, सबको जगा दिया और सबको रास्ते पे उतार दिया कि मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। और यहाँ पर कुछ बच्चों का सत्कार करना था, हमने सीजेपी वाले बच्चों को भी यहाँ बुलाया है, उनका भी तो हमारी बातें सुनने से ज्यादा अच्छा है कि आप उनका दिल्ली का एक्सपीरियंस सुने। वो आए हैं, देश के हालात, देश की राजधानी है, वो अपने एक्सपीरियंस से यहाँ पर बताएंगे तो ज्यादा बेटर रहेगा। हमारे बच्चों को, जिनको भी बात करना है, आइए सामने अपनी बात रखिए, बात में जगदीश सिंह को मैं विनंती करता हूं कि पहले आवाज दो, आवाज दो। अभी तो ये लड़ाई है धर्मेंद्र प्रधान झाकी है, दिल्लीतील जंतर मंतर या आंदोलनादरम्यान ज्या पद्धतीनं लाठीमार झाला होता त्या विरोधात खरं तर आयटकनं आज जो आहे धरणे देण्याचं काम जे आहे ते नागपुरात सुरू केलेलं संविधान चौकामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे आपण पाहू शकतो हातामध्ये फलक घेऊन जे आहे जी काही घटना झाली आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी सगळे आयटकचे पदाधिकारी जे आहेत ते एकत्र आले आहे आणि खरं तर दिल्लीच्या आंदोलनात ज्यांनी सहभाग घेतला होता की सीजेपीचे नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं त्या सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार सुद्धा करण्यात आला। आपल्यासोबत आयटकचे पदाधिकारी सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं कशा पद्धतीनं या आजचे मागणी असणार आहे पुढच्या काळामध्ये आणि पुढच्या आंदोलनाची भूमिका काय असणार या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल? हे बघा की आजचं आंदोलन हे धर्मेंद्र प्रधान हे फक्त झाकी आहे, अमित शाह आणि मोदी हे बाकी आहेत हे सांगण्यासाठी, आणि धर्मेंद्र प्रधान हे निमित्त मात्र आहे। पण या देशाची शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे, शिक्षा नीती बदलली पाहिजे, शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे आणि KG to PG हे शिक्षण मुक्त झालं पाहिजे, ही आमची मागणी, हे आमचं धोरण आहे। आणि आपल्याला माहीत असेल की दिल्लीवरती जंतर मंतरवरती ज्या मुलांनी महिनाभर आंदोलन केलं ते मुलं ज्या विविध संघटनांचे होते, त्याच्यामध्ये डाव्या पक्षांच्या ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये AISF असेल, SFI असेल, आयसा असेल, याचे प्रमुख कार्यकर्ते होते। हंगर स्ट्राईकपासून तर डे टू डेच्या आंदोलनामध्ये ते होते आणि ते इथे आलेले आहेत। त्यांचा आज आम्ही सत्कारही करतो की त्यांनी बहादुरीचं काम केलेलं आहे। इथून पुढे या सरकारला परत बॅकफूटवर घेऊन जाण्यासाठी हे आंदोलन पुढे असंच सुरू राहील आणि मोदी जेव्हापर्यंत जात नाही तेव्हापर्यंत या देशाचा शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला हे एकत्र येऊन रस्त्यावरती संघर्ष करत राहतील। शिक्षा नीतीमध्ये सुधार व्हावी, खरं तर हे आता झालेला एक राजीनामा एवढ्यानं काही होणार नाही, शिक्षा नीतीत बदल झाला पाहिजे यासाठी खरं तर हे आंदोलन आयटेकच्या वतीने केलं जातं। संविधान चौकामध्ये खरं तर काँग्रेस जनता पार्टी असो इतर पदाधिकारी त्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्याचा सत्कार सुद्धा करण्यात आला आहे। ज्या डावापेक्षाच्या संघटना होत्या त्यांचा या ठिकाणी जे पदाधिकारी सहभाग होते त्यांचा या ठिकाणी सत्कार करत एक प्रकारचे धरणे देण्यात आला आहे आणि जो काही लाठीचार्ज झाला त्याचा निषेध नोंदवण्यात आला। व्हिडिओ सर्व बोलेचं पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर।